तर एमपीएससी निकालामध्ये कट ऑफ वाढलेत। एमपीएससी खुल्या गटासाठी 507 गुण आवश्यक आहेत, तर आरक्षित प्रवर्गाच्या पात्रता गुणातही वाढ झाली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024चा निकाल मंगळवारी जाहीर झाला, ज्यामध्ये राज्यातील 1516 विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरलेत। या निकालामध्ये ईडब्ल्यूएसचा कट ऑफ ओबीसी आणि एससीबीसी पेक्षाही कमी आहे। तर एमपीएससी तर्फे 27 ते 29 मे या कालावधीमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली आणि यामध्ये कट ऑफ वाढलेला पाहायला मिळतोय। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय अधिक माहिती? मराठा समाज जो संख्येने अधिक आहे त्याला एससीबीसी सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड असं आरक्षण दिल्यानंतर झालेली ही परीक्षा आहे। आणि जेव्हा मराठा समाज हा ईडब्ल्यूएस मध्ये होता तेव्हाचा कट ऑफ हा साधारणपणे खुल्या प्रवर्गा इतका यायचा। आता हा समाज वेगळ्या प्रवर्गामध्ये गेल्यामुळं ईडब्ल्यूएस मध्ये उरलेत ते जैन, मारवाडी, लिंगायत, ब्राह्मण असा जो खुल्या प्रवर्गातला गट आहे, आता त्यांचा जर कट ऑफ ह्या परीक्षेत बघितला आपण तर असं लक्षात येत आहे की ह्या ज्या 431 जागा होत्या ज्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, सेल्स टॅक्स ऑफिसर आणि आणखी काही अबकारीची पदं, तर ब्राह्मण, लिंगायत वगैरे उर्वरित जो प्रवर्ग आहे त्यांचा कट ऑफ हा एससी आणि एसटी या प्रवर्गा एवढा कट ऑफ आलेला आहे। आणि ओबीसी मधला आणि इतर राखीव प्रवर्गातला म्हणजे खरं तर सगळ्याच राखीव प्रवर्गातला कट ऑफ हा 20 गुणांनी वाढलेला आहे। आणि म्हणून जेव्हा कुणबी प्रमाणपत्रासह प्रत्यक्षात समाज मोठ्या संख्येने असलेला ओबीसी प्रवर्गामध्ये येईल तेव्हा आणखी हा कट ऑफ वाढत जाईल, कारण स्पर्धा वाढते आहे। एकतर एमपीएससी कोणतंच त्यांचं वेळापत्रक पाळत नाही आणि जेव्हा 7-8-10 महिन्यानंतर अशा पद्धतीच्या परीक्षा होतात तेव्हा स्पर्धा तीव्र होत जाते आणि तीव्र झालेल्या स्पर्धेमध्ये कट ऑफ वाढतो आणि सगळ्याच प्रवर्गाचं, खास करून धनगर प्रवर्गाच्या धनगर जात समावेश ज्याच्यात आहे तर कट ऑफ खुल्या प्रवर्गाला कॉम्पिटिशन करताना दिसतोय। सगळ्याच प्रवर्गात 20-20 गुणांनी वाढ झालेली आहे आणि म्हणून आता जेव्हा ईडब्ल्यूएस मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा तफावतीचा भाग आहे त्याचा कसा विचार या 1-2 दिवसामध्ये केला जातो, कशी चर्चा होते, कारण कालपासून त्याची चर्चा सुरू झालेली आहे। आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात कुणबी प्रमाणपत्रासह मराठवाड्यातले विद्यार्थी आता इथून पुढे ज्या परीक्षा होतील त्याच्यानंतर पात्र ठरतील। आणि आरक्षणाचा नियम असा आहे प्रज्ञा की एखाद्या आरक्षणाचा लाभ तुम्ही झाला म्हणजे समाज त्या गटात आला की त्याला खुल्या प्रवर्गातल्या ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षणात सहभागी होता येत नाही, म्हणजे ज्यांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस आहे। त्यानंतर मात्र परिस्थिती आणखीनच वेगळी होईल आणि ईडब्ल्यूएसचा कट ऑफ खाली खाली जात राहील आणि राखीव प्रवर्गातला कट ऑफ मध्ये वाढत राहील असं चित्र सध्या दिसतंय। ते कालच्या परीक्षेत प्रत्यक्षात कुणबी समाजात मराठा समाजाचा समावेश न होता झालेलं चित्र आहे, म्हणजे पुढची स्पर्धा किती तीव्र असेल हे याच्यातून दिसतंय प्रज्ञा। नक्कीच, खरं आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।